हरिओम. आज गुरुवार 25 जून 2026. सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला सांगणार आहे की सदाचरण परमार्थाचा पाया आहे. ऐकूया. राम सहज हाती लागेल म्हणून जे काही साधन समर्थाने सांगितले त्यामध्ये चांगल्या ग्रंथांचं वाचन हेही एक आहे, परंतु कोणत्याही ग्रंथाचं अगर पोथीचं वाचन करताना केवळ काहीतरी वाचायचं म्हणून वाचन करू नये. अर्थ कळल्याशिवाय पोथी खरी वाचल्यासारखं नाही होत. तसंच जितका त्याचा अर्थ कळला तितके तरी कृतीत आणण्याचा प्रयत्न करावा. आपण जे करीत नाही ते प्रथम करायला सुरुवात करावी. भाराभर वाचले आणि कृती केली नाही तर काय उपयोग आहे? 4 मैलांचा रस्ता असला तर संबंध रस्ता एकदम दिसावा असं म्हणण्याने कसं होईल? 1 मैल रस्ता चालावा, पुढचं दिसेल. जर जशी मदत मारावी तसं तसं पुढचं दिसू लागेल. परमार्थाचंही तसंच आहे. बापासारख्या मिशा आम्हाला याव्या म्हणून लहान मुलाने हट्ट धरला कसं होईल? त्याचप्रमाणे आजच मला देवदर्शन व्हावं असं म्हटलं तर कसं होईल? सद्गुरूची आज्ञा पाळावी, साधन करू लागावं म्हणजे सर्व काही होतं. जेवायला बसलं म्हणजे पोट भरायचं राहतं का? खरोखर परमार्थाची वाट अगदी सरळ आहे. प्रपंचातला रस्ता मात्र डोंगराळ असून काटे कुटेने भरलेला आहे. आपला प्रपंच हा परमार्थाच्या सोयीसाठी असायला पाहिजे, पण याच्या उलट आपला परमार्थच मुळे आपल्या ग्रंथांच्या प्रपंचाच्या सोयीसाठी आपण केलाय. कुंपणाने शेत खावं ना तसं आपलं झालंय. शेताला कुंपणाची जरुरी आहे, नाही तर ढोरं आतमध्ये येऊन शेत खस्त करतील. पण कुंपणच जर बेसुमार वाढलं तर त्यामुळे शेताचं नुकसान होतं. हे जाणलं पाहिजे. ज्याने व्यवहार तपासून केला त्याला परमार्थ साधलाच. परमार्थ हा साखरेसारखा आहे. आपण साखरेचे कारलं जरी केलं तरी ते खायला गोडच लागतं. तसं प्रपंचात सुद्धा परमार्थ केला तरी तो गोडच असेल. परमार्थ आपल्यासाठीच असल्याने तो आपल्याला शक्य आहे किंवा नाही हे विचार करून पाहू. आणि तो आपल्याला शक्य आहे असं जर पटलं तर मात्र केल्याशिवाय राहू नये. पोटात अन्न घालण्यासाठी जसं तोंड त्याप्रमाणे परमार्थाला सदाचरण आवश्यक आहे. सदाचरण हा परमार्थाचा पाया आहे. पाया म्हणजे काही घर नव्हे, परंतु पायाशिवाय मात्र घर नव्हे हे देखील तितकंच खरं. आपण स्वतःच्या मुलाला जसं प्रेमाने घेतो तसा परमार्थ करावा आणि आपण दुसऱ्याच्या मुलाला जसं घेतो तसा प्रपंच करावा. भगवंताच्या स्मरणात प्रपंच सुखाचा करणं हाच खरा परमार्थ. आणि ज्याची वृत्ती सुधारून भगवंताकडे लागली त्यालाच खरा परमार्थ कळला. भगवंतावर अकारण प्रेम करणं याचं नाव परमार्थ. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.